दादा 10 वेळा फोन कर. तू जो बॅटिंग करता ना चलेगा नहीं. अरे चलेगा त्याची फाटली आती. दादा चांस ही नहीं है. ये जैसा खेलता है ना बॉल बैट घुमाने तो बॉल कीपर के पास चला जाएगा. मैंने तुझा सरळ गेला असता भाई. ज्या बॉलला तू आउट झाला ना तो बॉल तुझा सरळ पार झाला. कनेक्शन ची काय नजरेने नाही खेळला ना मने तो तुला बॉल तुझे टच होणारच. मेरा वो शॉट शाम अच्छा गया जो ऊपर से मारा मेरे को आरुण क्या बोला सामने डाला तो सामने को भटवाडी को मारी जाए तो मरता सामना सॅनिली 11 बोरिवली. तर सलामी जोडी मैदानात दाखल झालेली आहे. वो फेकी रहा है वाइड. अनिकेत आपने क्या करने का अनिकेत गुराव आणि दुसरा दाखल झालेली आहे. तर गोलंदाजीसाठी दाखल होतात गौरव शुक्ला अंधेरीच्या 7 बंगा परिसरातील खेळाडू. तू कुठे गेलता? ऐक ना तू कुठे गेलता? फिरून आला का मध्ये पोरी दिसली बॉल बघ. किट त्यांचं संपूर्ण किट असेल तर हरकत नाही. 11-11 एका गेममध्ये हरकत नाही. 11-11 प्लेयर एका गेममध्ये असतील तर कबड्डी किट देऊ नका. वरती 11 घाटकोपर क्रमांक 1 वर सुरू होणारा सामना. बॉल स्क्वेअर मारा. अनिकेत गुरवसाठी अनिकेत गुरव आणि तुषार शिंदे ही जोडी मैदानात दाखल झाली. अनिकेत गुरव नगर अंधेरीचा खेळाडू, तुषार शिंदे घाटकोपरच्या भटवाडीचा खेळाडू. अनिकेतसाठी उत्तर टाकले जात आहे. पंचांची कामगिरी पाहता येते. तुषार शिंदे जो मुंबईतील पावसाळी क्रिकेटचा एक माहीर खेळाडू म्हणून राहतो. घाटकोपर भटवाडीचा सितारा तुषार शिंदे फटका 6 धावांसाठी. उसके भी बाहर हाईलाइट रहेगा. इधर नहीं पीछे नीचे जाएगा. उतना मैच देखना काका टीव्ही वर आले. J11 विरुद्ध सामना 3-11. संतोष ठाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, गौरव सावंत आणि सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. मात्र मी डेकोरेटर यांचं देखील माध्यमातून आज लाभलेलं आहे. 12वा खेळाडू मी संतोष बॉन्ड, जावेद भाई या ठिकाणी
राजनिष्ठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास कदम साहेब यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विक्रमी स्पर्धेचा मामा घर को क्या बोल रहा हूँ उसको बोल रहा उसको भी बोल रहा दुसरा डावीचा प्रयत्न केला जातो आणि धावमान होतोय तर राजनिष्ठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रांत कदम साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तर सलामीची जोडी क्रीडांगण क्रमांक 2 वर मैदानात जाताना पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेटमधील आणखी 2 धुरंधर खेळाडू मैदानात जात आहेत. नागेश शेट्टी आणि संदीप कदम जोडी क्रीडांगण क्रमांक 2 वर मैदानात जाते. तर अरुण पारचे आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आणि विशाल चौरसिया आपण देखील यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि मैदानात नवीन दीपक बोगले दीपक बोगले स्ट्राईकवर आपण पाहतोय. इंडियन नगर अंबिरीचा खेळाडू 4 वर्ष काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला देखील आपण दीपक बोगलेला पाहत असतो. बॅकफुटला चेंडू पटवण्याचा प्रयत्न होता. बॅट ठिकाणा घेतली गेली. नरेश चावला पाटे यांच्या दिशेने चेंडू जातोय. अरुण पारचे आपण या अरुण पारचे भरतद्वार विरुद्ध क्रमांक 1 वर दिग्गज खेळाडू टेनिस क्रिकेट जगतातील अरुण पारचे आपण देखील यायचे. अरुण पारचे पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. संदीप कदम यांच्या बॅटमधून निघाला फटका. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. मी विनंती करील कदम साहेबांना भारतनाचा पुरस्कार देण्यासाठी विनंती करील. शशी अरुण पारचे जो ठाण्याचा खेळाडू आनंद मॅचचा मानकरी ठरतो. तिकडे कामगिरी अष्टपैलू कामगिरी झाली त्याच्या माध्यमातून क्रिसमस 11 कालवासाठी आणि विकी कदम साहेब राजनिष्ठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून त्यानंतर विशाल चौरसिया मध्य प्रदेशातील दाखल झाला क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी पत्रकार घाटकोपरच्या संघामध्ये नुसतं दाखल झाला नाही तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला. सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी होते. विशाल चौरसियाची आनंदरांचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. आपल्या वेगाने प्रभावित केलं. आता क्रमांक 1 वर अरुणला सांगितलं का दादा 2 वर एक विकेट जाते.
2 वर मात्र आपण घरद्वार गोलंदाजी करतात. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 19 धावांवर जाऊन बोलते. तुषार शिंदे आणि दीपक भोगले ही जोडी मैदानात आहे. काय बोलला तो? तर क्रीडांगण क्रमांक 2 वर 26 कदम माघारी परत झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी जयेश राठोड मैदानात येत आहेत. तर मी सुहास पाटील साहेबांना विनंती करेल आपण या ठिकाणी यायचं. या क्रीडा स्पर्धेसाठी मुलांचं सहकार्य विक्रम कदम साहेब राजनीती प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून झालेलं आहे. तर त्यांना आपण विक्रोल्यांच्या माध्यमातून एक सन्मान चिन्ह देऊन गौरवत आहोत. का क्रीडा स्पर्धेची होण्याची संधी क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. विक्रम कदम साहेब राजनीती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आपलं असंच सहकार्य विक्रोल्यांच्या मागे राहू देत आणि भगवानी तुम्हाला सुगंध आयुष्य देऊन जरूर आणि असंच विक्रोलीसाठी राजनीतीचा प्रतिष्ठान यावेळी पुढे मोठी मनाली घेऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. गतवर्षी या स्पर्धेसाठी जोडलं गेलं होतं आणि तब्बल 1 वर्षानंतर पावसाळी क्रिकेट स्पर्धा तर समालोचनाच्या माध्यमातून तुमच्यासारखे मित्र जोडले गेले. क्रीडांगण क्रमांक 1 वर 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 2 वर पहिलं षटक सुरू आहे. 6 धावा धावफलकावर जयेश राठोड स्ट्राईकवर येतोय. केला जातोय. जयेश राठोड मैदानातील आगमन एका मोठ्या फटक्याने केलं जात आहे. ही खासियत आहे जयेश राठोडची आणि गतवर्षी घाटकोपरला झालेल्या आमदार चषकाचा मॅन ऑफ द सिरीज देखील ठरला होता. अर्थातच हा घाटकोपरचा साईनाथ नगरचा खेळाडू जयेश राठोड त्याच्या बॅटमधून निघालेला षटकार. सगळी गोळी गोलंदाजीसाठी येतोय. मुंबईच्या मड गावातील असणारा अर्थात हा कोळी बांधव सगळी कोळी गतवर्षी मात्र पावसाळी क्रिकेट झाली होती. सगळी कोळी करून गोलंदाजीसाठी तुषार शिंदे पाटील आविष्कार तुषार शिंदेच्या माध्यमातून आणि या ठिकाणी तुषार शिंदेला त्याच्या माध्यमातून घेतला गेलेला हा झेल आणि तुषार शिंदेच्या खेळीच्या खात्मा या ठिकाणी होतो. त्यानंतर माघारी पाठवलं जातं. एक अप्रतिम झेल आणि त्याचं नाव घेऊन घ्या. कदाचित नाव घेऊन घेण्यामध्ये बेस्ट क्रिकेटसाठी तुषार शिंदेला माघारी परतावं लागतंय. चांगला शॉट होता परंतु गर्दी होतं त्या ठिकाणी केला नाही. बाद होत आहे. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 चांगले खेळ आणि संपूर्णपणे झोपून दिलं संजय कारवाने आणि नागेश शेट्टीला माघारी परतावं लागतंय. पहिल्या षटकात 2 धक्के 2 हादरे देतोय संजय कारवा ज्यांच्या पिताश्रीच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल केला होता या अगोदर. त्यांच्याकडून त्याच्या नक्कीच त्याच्याकडून चांगली कामगिरी या ठिकाणी होते आणि नवीन फलंदाज सुनील शेलार मैदानात जातात. क्रीडांगण क्रमांक 1 वर आता मात्र अंधेरीच्या DN नगरचे 2 खेळाडू घाटकोपर संघासाठी खेळताना पाहायला मिळतील. दीपक भोगले आणि सुनील शेलार ही जोडी मैदानामध्ये आहे. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर धावसंख्या झाली आहे. तर नवीन फलंदाज मैदानात येतो सचिन सावंत कलवा. सुनील शेलारचा पुढे जाते. तर 2 धक्के म्हणजे जरूर दिले पहिल्या षटकात परंतु आल्या होत्या माध्यमातून अर्थातच गोलंदाजी मात्र
मार्कवर गोलंदाजीसाठी येत आहे. चेंडू उचलता अजय सरोज गोलंदाजीमध्ये आलाय. दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 दोघांचे जेवढं शक्य होईल तेवढं समालोचन तुमच्यापर्यंत घेऊन प्रयत्न करतोय. एक पण टाकावरच्या दिशेने बोलावला जातो. सुनील माध्यमातून क्रमांक 1 माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 23 धावांवर क्रीडांगण क्रमांक 1 तिसरं षटक मार्गस्थ असताना कपिल कोळी यांचं हा चेंडू टप्पापर्यंत चेंडूने घेतलेली मुलतळी चेंडूने घेतलेलं वळण याची रक्षक ओंकार हातामध्ये जाऊन उठावतोय. निर्धाव केलेली सांगत होते. क्रीडांगण क्रमांक 2 वर विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आता मात्र एक मोठा फटका सुनील शेलारच्या बॅटमध्ये भूपेंद्रच्या चेंडूच्या खाली त्याप्रमाणे सुशांत सिंग देखील माझ्यासमोर बाद झाला. त्याचप्रमाणे मात्र सुनील शेलार देखील मात्र बाद होताना पाहायला मिळत आहे. लास्ट हमने तो बैट से बॉलिंग सिखाया है सबसे वाइट के लिए हमारे अरे कितना है लास्ट में तर बाद होत आहेत सुनील शेलार. एकामागोमाग एक खेळाडू देखील माघारी परत चुनावटी परिसरातील खेळाडू गोलंदाजीसाठी अजय सरोज सुट्टीचा खेळाडू क्रीडांगण क्रमांक 2 वर गोलंदाजी करतायत. घाटकोपर परिसरात राहणारे सगळे जरूर कलव्याला गेलेले आहेत. परंतु धावण्याचे फलंदाज काही काळ